नमस्कार मित्रांनो. झुळूक, एक वाऱ्याची झुळूक आली आहे, खूप उष्णता आहे, तर आपल्याला केवढा आल्हाददायक, केवढा दिलासा मिळाल्यासारखं वाटतं. ती झुळूक एवढी छान असते ना, की हेच ते सुख जगातलं, हेच ते स्वर्गसुख असं आपल्याला वाटतं. एस्पेशली उन्हाळ्यात हो. जेव्हा भयंकर ऊन असतं आणि आपण झाडाखाली बसतो आणि एक वाऱ्याची झुळूक आपला तो थकवा घालवते. ती अशी नाजूकशा झुळकेमध्ये इतकं सामर्थ्य असतं. तर आपण पाहूया झुळूक ही कविता दामोदर अच्युत कारे यांची. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही कविता माहिती असेल. आपल्याला बालभारतीमध्ये ही कविता होती. झुळूक. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्यांची पसरावी चौफेर. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्यांची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावेगात. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावेगात. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. दिनभर राबुनी दबला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. दिनभर राबुनी दबला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. वा, खूप सुंदर कविता आहे आणि खूप लोकप्रिय तर आहेच आहे. तर ग. माडगूळकर यांनी एक झुळूक नावाची कविता लिहिली आहे. त्यांच्या पुरिया या काव्यसंग्रहातली कवितेचं नाव आहे एक झुळूक. एक वाऱ्याची झुळूक, झरकन आली झरकन गेली. एक वाऱ्याची झुळूक, झरकन आली झरकन गेली, एवढ्यात इतक्यात या इथे, ती माझ्या अगदी जवळ आली थांबली. एवढ्यात इतक्यात या इथे, ती माझ्या अगदी जवळ आली थांबली. घामाची एक लोंबी तिने बघता बघता लांबवली. त्या तिथे टेकली ती अस्थिरपणे पायरीवर, त्या तिथे टेकली ती अस्थिरपणे पायरीवर. उभ्या उभ्याच बसली मागच्या पायावर. पुढच्या पायांना हात पण आले, पुढच्या पायांना हात पण आले. घामाचे दाणे गुटुगुटू खाणे सुरू झाले, घामाचे दाणे गुटुगुटू खाणे सुरू झाले. आवाज नाही मचमच नाही, आवाज नाही मचमच नाही, लुटुलुटू हालत होती. लुसलुशीत मान भिरभिरते डोळे, नखा एवढे कान सारखी चाऊल घेत होते. नखा एवढे कान सारखी चाऊल घेत होते. एक क्षणात दोन वेळा झुळकीचे झबले उबदार असे होते, झुळकीचे झबले उबदार असे होते. तिच्या पाठीवर मात्र सावलींच्या बोटाचे 3 ठसे होते. मी नाही हटकले, नाही हटकले, मी नाही हटकले, नाही हटकले, पण काय खटकले कोण जाणे, पण काय खटकले कोण जाणे. घामाची लोंबी तशीच टाकून पार दूर पळून गेली ती. जाताना दिसते मऊ सशाच्या केसाचे गोंडेदार शेपूट तिचे,
जाताना दिसते मऊ सशाच्या केसाचे गोंडेदार शेपूट तिचे, त्या शेपटाचे रेशीम मुलायम पुन्हा पुन्हा फिरत राहिले आहे. त्या शेपटाचे रेशीम मुलायम पुन्हा पुन्हा फिरत राहिले आहे. माझ्या जळजळणाऱ्या डोळ्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर, माझ्या जळजळणाऱ्या डोळ्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर एक झुळूक, एक वाऱ्याची झुळूक झरकन आली, झरकन गेली. वा, केवढं गोड. तिला झुळकेला त्यांनी एका माणसाचं स्वरूप देऊन बसवलं आणि ती कसं आपल्याला छान दिलासा देते आणि ती आल्यानंतर केवढं आल्हाददायक वातावरण तयार होतं. तर झुळकेवरती तुम्ही काही गाणी गायली असतील किंवा झुळकेनं तुम्हाला कसं सुखावलं असे काही प्रसंग असतील किंवा असतात अशा गोष्टी की तेव्हा ती झुळूक होती म्हणून मला खूप भारी वाटलं, असे प्रसंग नक्कीच असतात. तर ते आम्हाला आमच्या यूट्यूबच्या, फेसबुक, इंस्टाग्रामच्या वेचलेली फुलेच्या पेजेसच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.